घाबरले का काय देवेंद्र फडणवीस? आणि जर खरंच घाबरले नसतील ना तर 31 ऑगस्ट पर्यंत पुण्यामध्ये जे जमावबंदीचा आदेश दिलाय त्याचं मुख्य कारण काय आहे? अच्छा, राहुल गांधी पुण्यामध्ये छात्रों की गुंज उपक्रम राबवण्यासाठी 22 ऑगस्टला येणार आहेत म्हणून एवढी धडपड होय? नाही. अहो देवेंद्र फडणवीस, राहुल गांधींना काय घाबरायचे? तुम्ही तर म्हणाला होता ना की राहुल गांधी रिजेक्टेड नेता आहे, रिजेक्टेड माल आहे. मग त्यांना काय घाबरायचंय? येऊ दे की त्यांना पुण्यामध्ये. हा रिजेक्टेड माल. अहो देवेंद्र फडणवीस जी, जमावबंदीचं कारण थोडं लोकांना पटण्यासारखं तरी सांगायचं. काय कारण सांगितले? तर 31 ऑगस्ट पर्यंत सण आहेत म्हणून ही जमावबंदी केली आहे. अहो कसं पटेल हो लोकांना हे? सण काय फक्त पुण्यामध्येच आहेत का? म्हणून मला एक प्रश्न पडलाय, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि ईद हे सण पुणे सोडून महाराष्ट्रात कुठंच नाही साजरी करत का? अहो एवढी लोकांची जर तुम्हाला काळजी असते ना तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये तुम्ही जमावबंदी केली असती. फक्त पुणेच तुम्हाला आठवलं का? तुमच्या डोक्यात फक्त राहुल गांधी घुसलेला आहे आता. देवेंद्रजी, जमावबंदीच्या आदेशावरून असं नक्कीच समजले की आता खरंच तुम्ही राहुल गांधींना घाबरायला लागलाय. कारण देशातील सर्व नागरिकांना माहित झाले कोटा, देहरादून आणि प्रयागराजमध्ये राहुल गांधींच्या छात्रों की गुंज उपक्रमाला कसा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालाय. अहो देवेंद्रजी, राहुल गांधी विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेणारा, अडीअडचणी जाणून घेणारा नेता आहे आणि हे एक चांगलंच काम आहे ना. त्याच्यामुळे विद्यार्थी त्यांना प्रतिसाद देत आहेत. आणि तुम्हाला एवढा जर प्रॉब्लेम आहे तर तुम्ही असे उपक्रम राबवा ना. खरं काय माहिती का, तुम्हाला विद्यार्थ्यांच्या हिताचं पाहायचंच नाही तर तुम्ही कसे उपक्रम राबवाल? म्हणून मित्रांनो, माझं एक वैयक्तिक मत आहे, भविष्यामध्ये भाजपला याचा जोराचा झटका निश्चितच बसणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा.